हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5th या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये अनुष्का ही स्टोरी लर्न करत होतो. या स्टोरीचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपण लर्न करत होतो. तर मागील व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन नंबर 6, 7 हे क्वेश्चन या ठिकाणी लर्न केलेले. आता क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी लर्न करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 8, लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम. या ठिकाणी काही वर्ड दिलेले आहे. हे वर्ड आपल्याला खाली जे कॉलम दिले ह्या कॉलममध्ये आपल्याला प्रॉपर ठिकाणी ते लिहायचे. मग कॉलम कोणते कोणते दिलेले आहे? ॲक्शन म्हणजे कृती, थिंग्स वस्तू, ॲनिमल प्राणी, पर्सन व्यक्ती, प्लेस ठिकाण आणि डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन. अशा प्रकारे हे 3 कॉलम आहे आणि ह्या 3 कॉलममध्ये हे वरील वर्ड आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर कॉलममध्ये राईट डाऊन करायचे. मग या ठिकाणी वर्ड कोणते कोणते दिलेले? किंग, क्वीन, जम्प, कॅट, रीड, वॉक, फास्ट, रेड, बिग, मँगो, फिश, स्मेल, स्वीट, स्कूल, सॉफ्ट, कप, हाऊस, गो, कॉल, प्ले, शॉप, ऑफिस, नाईस, स्लोली, पीनट, डॉक्टर, होम, बेबी, स्माईल, क्राय. हे वर्ड या ठिकाणी आपल्याला आता खाली दिलेल्या कॉलममध्ये राईट डाऊन करायचे. मग ॲक्शनमध्ये कोणकोणते वर्ड येतात हे मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेली आहे. तर ती तुम्ही या ठिकाणी नोटबुकमध्ये पाहू शकता. मी या ठिकाणी ह्या नोटबुकमध्ये ॲक्शनमध्ये कोणकोणते वर्ड येतात, कोणकोणत्या वर्ड्स, दीज वर्ड्स आर इन्व्हॉल्व इन द ॲक्शन कॉलम. मग ॲक्शनमध्ये कोणते येतात? जम्प, रीड, गो, कॉल, प्ले, स्माईल, क्राय, मिल्क आणि स्मेल हे ॲक्शन वर्डमध्ये येतात. त्यानंतर थिंग्स, ॲनिमल, पर्सन, प्लेस याच्यात कोणकोणते वर्ड येतात? किंग, क्वीन, मँगो, फिश, स्कूल, कप, हाऊस, शॉप, ऑफिस, डॉक्टर, होम, पीनट, बेबी, कॅट. अशा प्रकारे दीज वर्ड्स इन्व्हॉल्व इन थिंग्स, ॲनिमल, पर्सन अँड प्लेस. नेक्स्ट डिस्क्रिप्शनमध्ये कोणकोणते वर्ड इन्व्हॉल्व होतात? फास्ट, रेड, बिग, स्वीट, सॉफ्ट, नाईस, स्लोली. दीज वर्ड्स आर इन्व्हॉल्व इन डिस्क्रिप्शन बॉक्स. ते या ठिकाणी या वेगवेगळ्या बॉक्समध्ये किंवा वेगवेगळ्या कॉलममध्ये वेगवेगळे वर्ड्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. तर हे वर्ड्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आणि रीड करायचे. या वर्डचा तुम्ही सराव करायचा म्हणजे प्रॅक्टिस ऑल दीज वर्ड्स. या ठिकाणी हे वर्ड्स या ठिकाणी तुम्ही पुन्हा पुन्हा रीड करायचे की हे वर्ड्स रीड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या वर्ड्सने ॲक्शन होते, कोणते वर्ड्स थिंग्स आहे, कोणते ॲनिमल आहे, कोणते पर्सन आहे, कोणते प्लेस आहे आणि त्याचप्रमाणे कोणते वर्डवरून डिस्क्रिप्शन हे लक्षात येतं. हे या ठिकाणी तुम्ही पुन्हा पुन्हा रीड करून अंडरस्टँड करू शकता. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 8 हा या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. या ठिकाणी अनुष्का ह्या स्टोरीचे क्वेश्चन आणि आन्सर मी या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.